अंधारे अमृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शक करते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता के. चला, येणारा अर्धा तास तुमच्या आयुष्यातला माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातला तुमच्यासाठी दोन अटी नक्कीच आहे. एक तर जय जयकार अंतरंगापासून झाला पाहिजे आणि दुसरा नियम, दुसरी अट अशी आहे की एक अर्धा तास मी माझ्या आयुष्यातला तुमच्यासाठी दिलेला आहे. तुमच्या दोन्ही नजरा शेवटपर्यंत माझ्याकडे खेळून राहिल्या पाहिजेत. कोणीही कुठेही आपली नजर हटवायची नाही, पाठीमागे बघायचं नाही, आजूबाजूला बघायचं नाही. तुमच्या दोन्ही नजरा माझ्या शब्दांच्या वरती खेळल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, हा जो जय जयकार होता तो भारत मातेचा होता, हा जय जयकार होता हा छत्रपती शिवाजी राजांचा होता, हा जय जयकार होता माझ्या विश्वरत्नांचा होता, माझ्या संभाजी राजांचा होता. मी नाव घेतलं तुकोबारायांचं, मी नाव घेतलं माझ्या सावित्री आईचं, मी नाव घेतलं महात्मा ज्योतिराव फुले यांचं. आणि यांची नावं ज्यावेळेला आमच्या कानावरती पडतील, मायबाप आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे. कारण या लोकांनी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला. आणि म्हणूनच तुमचे, आमची कुटुंब अगदी आनंदात सुरू आहेत. लक्षात घ्या, आज आम्ही तर ताट मानानं बसलेलो आहोत कारण या महात्म्यांनी, या क्रांतिकारकांनी चार भिंतीचा संसार केला नाही तर अखंड विश्वाचा आणि अखंड भारताचा संसार या महामानवाने केला. आणि म्हणूनच तुम्ही, आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. त्यामुळं व्याख्यानाची सुरुवात करताना जय जयकार हा अंतरंगापासून झाला पाहिजे. भगवंताचे उपकार आहेत. भगवंताने आम्हाला श्रीमंत बनवलं. श्रीमंत बनवत असताना त्यानं आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन मुठी तयार करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत आणि भारत मातेचा, छत्रपतीचा जय जयकार अगोदर अंतरंगापासून करायचा आहे. चला सगळ्यांनी दोन मुठी अगोदर इथं घ्या. चला 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 चला, सगळे सगळे पाठीमागे आहे मंडपाच्या खाली बसलेले. माझं काही लग्न वगैरे नाही, साखरपुडा नाही. चला सगळे आलाय, विचारांचं मंत नाही तर चला. तुम्ही दोघं सगळे इकडे बघा जरा, एक मिनिट हात खाली घ्या. व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगतो, लेकरं सोडून बाकी सगळ्यांच्यासाठी हा नियम आहे. हे बघा, माझ्या जिभेवर वाच्यसिद्धी आहे.
माऊलीने 3ऱ्या अध्यायात कर्मयोगामध्ये सांगितलेलं आहे. ते तर तुम्ही जे कर्म म्हणाल ते आपसे सिद्धी होईल, वांछित ही पुरेल मानसींचे, वाच्या सिद्धी पावाला अज्ञापक हो आलं म्हणी तुम ते मागतील महारिद्धी. याचा अर्थ असा आहे, सातत्यानं आपण एखादं कार्य करत असताना आपली भावना जर शुद्ध असेल आणि आपल्या कार्यामध्ये सातत्य असेल तर त्या व्यक्तीच्या जिभेवरती वाचा सिद्धी येते. वाचा सिद्धी, वाचा सिद्धीचा अर्थ असा आहे, एखाद्याला तुम्ही जर आशीर्वाद दिला तर तो भरभरून लागतो आणि जर एखाद्याला शाप दिला तर तोही भरभरून लागतो. आज तुमच्या आनंदी जीवनासाठी बाप समजावून सांगत असताना या वसंत अंकाराला, या ब्रह्मांडीने अगदी खुलेआम परवानगी दिलेली आहे तुम्हाला आशीर्वाद देण्याचा. तर आशीर्वाद असा आहे, जर तुम्ही भारत माता की जय म्हणालात, जोरात म्हणालात, छत्रपतींचा जय जयकार अंतरंगापासून केला तर आयुष्यभर तुम्हाला आनंद मिळणार आहे, अगदी आनंद मिळणार आहे. आणि जर दुसरा बाजू त्याची अशी आहे, इकडे बघा, जर तुम्ही जय जयकार अंतरंगापासून नाही केला, अर्ध्या तासात तुमच्या छातीत दुखायला लागेल, पाऊण तासात घामानं भिजाल, 1 तासात डॉक्टर सांगल याचा काही उपयोग नाही, घरला घेऊन जावा. येणारी नवरात्री तुम्ही बघणार नाही. पोरांना कळालं, तुम्हाला कळालं असलं तर मागच्या महिन्यात 9 घालवल्या. मातानो, उपवास करून फळं खायचे आहेत ना पाठीवर, तर तिथं येऊन माझ्या समोर असं वट वागण्यासारखं बसायचं नाही. आनंद घ्यायचा. आणि हा आनंद ज्या वेळेला आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हाच हा आनंद सुरू होतो. तात्यासाहेबांच्या साठी जमलोय ना आपण, कारण तात्यासाहेबांनी केलेल्या कामाची कृतज्ञता कुठं तर अंतरंगामध्ये आहे, आज ती बाहेर काढायची म्हणून आपण इथं जमलेलो आहोत. लक्षात घ्या. तर ती कृतज्ञता. चला आता हात घ्या खांद्यावरती घ्या. आता घ्यायचा मस्त घ्या. यस, चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, भारत माता के. आता हाच जोश आणि हाच उत्साह मातानो खास तुमच्यासाठी असाच उत्साह राहिला पाहिजे. कारण का सांगतो बघ, आज बाप विषय घेऊन तुमच्या समोर आलोय आणि म्हणून सुरुवातीला सांगतो, छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरतो. बाप काय असतो, आईने केलेला संस्कार काय असतो, कोणाच्या पोटी हे रत्न आलं होतं ते अगोदर तू जाणून घे. बघ माते, माझ्या बंधू, छत्रपती शिवाजी राजा, वय वर्ष फक्त 6 आणि माझ्या आऊजी जाऊच्या मांडीवरती माझा राजा बसत होता. बघ, आऊजी जाऊच्या मांडीवरती माझा राजा बसत होता. त्यावेळेला आऊजी जाऊ राजाच्या गालावर हात फिरवत राजांना सांगत होती, राजा आपलं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. राजा आपलं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. पिढ्यानपिढ्या आपल्याला स्वराज्य नाही, राजा आपलं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. पोरांनो जाणून घ्या रे, तुम्ही कोण आहात याची तुम्हाला अगोदर ओळख करून देणार आहे. माझ्या लेकीनं, तुम्ही कोण आहात याची तुम्हाला ओळख करून देणार आहे. ज्या वेळेला माझा छत्रपती शिवाजी राजा जिजाऊच्या मांडीवरती बसत होता त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ म्हणजे आई आपल्या लेकराच्या गालावरून हात फिरवत आपल्या लेकराला सांगत होती, स्वराज्य उभं राहिलं पाहिजे, स्वराज्य उभं राहिलं पाहिजे आणि आपलं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेला माझा छत्रपती शिवाजी राजा आऊ जिजाऊच्या नजरेमध्ये नजर घालतो आणि आपल्या आईला माझा राजा म्हणतो, आऊ साहेब स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभं करू, स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभं करू. आऊ साहेब, आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण संघर्ष पेरलेला आहे, आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण गनिमी कावा पेरलेला आहे, स्वराज्य पेरलेला आहे. आऊ साहेब, स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभं करू, पण आपल्या स्वराज्याचा आम्हाला अर्थ समजावून सांगावा. त्यावेळेला आऊ जिजाऊ राजाला कवेमध्ये घेते, राजाच्या गालावर हात फिरवत राजांच्या नजरेमध्ये नजर घालत माझी आऊ जिजाऊ राजाला म्हणते, तेच आपलं स्वराज्य असू शकतं. ज्या स्वराज्यातली प्रत्येक माता सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं. स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षित करा, प्रत्येक मातेला अगोदर सुरक्षित करा आणि मग आपलं स्वराज्य उभं करा. आणि हे मातानं, आईनं पेरलेला एक संस्कार होता लेकरामध्ये आणि त्या संस्काराचा वटवृक्ष झाला. आणि जगातला एकमेव राजा होता. ऐकायचं, बाप म्हणून तुम्ही ऐका, आई म्हणून तुम्ही ऐका, लेकरानं एक पोरग म्हणून, एक लेकरू म्हणून तुम्ही ऐका. जगातला एकमेव राजा होता, आईनं संस्कार पेरला होता. स्वराज्यातली प्रत्येक माता सुरक्षित राहिली पाहिजे आणि त्या संस्काराचा वटवृक्ष तयार झाला. आणि जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा, ज्या राजानं आपल्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, ज्या राजानं आपल्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा, हा संस्कार होता
आणि म्हणून व्याख्यानाच्या सुरुवातीला पोरी अगोदर तू कोण आहेस याची तुला जाणीव करून देतो बघ. तुझा जन्म झाला ए पोरी, तुझा जन्म झाला. 9 महिने 9 दिवस त्या मातेने तुला उदरामध्ये ठेवलं. 9 महिन्यानंतर तुझा जन्म झाला. आईने अगदी आनंदाने तुला हातामध्ये घेतलं. समाजाने तुला एक नाव दिलं, आई बापाने तुला एक नाव दिलं. त्या नावाच्या पुढे माझ्या पोरी बापाचं नाव लागलं. बाप बाप तुझ्या नावाच्या पुढे बापाचं नाव लागलं. बापाच्या नावापुढे खानदानाचं नाव लागलं आणि तुझी ओळख तयार झाली बघ. पोरी आयुष्यभर तुझं नाव, तुझ्या बापाचं नाव आणि खानदानाचं नाव घेऊन फिरतेस. ही तुझी खरी ओळख आहे का पोरी? ही तुझी खरी ओळख आहे. पण त्या ओळखीच्या पलीकडे ही अजून तुझं एक अस्तित्व आहे, ते मी तुला सांगतो बघ. आज व्याख्यान संपल्यानंतर तुझी ओळख घरी घेऊन जायचं आहे बघ. हे बघ माते, हे पोरी तू कोण आहे याची ओळख तुला करून देतो बघ. हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडं होतं. पिशवीमध्ये एक लुगडं होतं. एवढीच तिची संपत्ती होती. अंगावरचं एक लुगडं, पिशवीमध्ये एक लुगडं. 150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं समाजाला मान्य नव्हतं. तो कर्मठ समाज तिच्या अंगावरती दगड फेकत होता, शेण फेकत होता, चिखल फेकत होता. सगळं काही सहन करून ती माता चालत होती. प्रत्येक पाऊल पुढे उचलत होती. भिडे वाड्यामध्ये जायची, एका परक्या वाड्यामध्ये जायची. अंगावरचं लुगडं शेणाने माखलेलं दूर करायची. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची आणि समोर बसलेल्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आहे शिकवायची. ती सावित्री आहे घराच्या बाहेर पडली म्हणून लाखो सावित्री आहे आज या भारतामध्ये तयार झाल्या माझ्या लेकी. आणि ती सावित्री आहे म्हणजे तू आहेस बघ पोरी. ती सावित्री आहे म्हणजे तू आहेस. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारे ती आव जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. अजून एक तुला तुझी ओळख करून देतो. तुझ्या अंतरंगामधलं रक्त उसळू दे पोरी. बाप काय तुला कळू दे, आई काय तुला कळू दे. आणि म्हणून तुझी ओळख तयार करून देतोय बघ. तू कोण आहेस? तू आव जिजाऊ आहेस, तू माझी सावित्री आहेस. आणि ऐका, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावर आला. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला. पोरी ऐक, तुझी खरी ओळख 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला. पोरीनो, त्या वेळेला छत्रपती शिवाजी राजे निघून गेले. संभाजी राजांचं बलिदान झालं. राजाराम महाराज निघून गेले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती बसली आणि स्वराज्य घ्यायला आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास या मातीत जिनं घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे. आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. हे तुझं खरं अस्तित्व आहे. पोरानो, माझ्या समोर इथं बसलेला आहात ना, बाप समजावून घ्यायला आलेला आहात ना, तर तुझ्या काळजामध्ये आज एक आग पेरतो बघ. कोण आहेस तू याची जाणीव तुला व्हायला पाहिजे. बापाच्या उंची एवढी तुझी उंची झाली, बापाचं चप्पल तुला बसू लागलं म्हणजे बापाच्या कर्तृत्वाला तू हात घालू शकतो असं कधीच होत नाही. बापा एवढ्या वेदना तू सहन करू शकतोस असं कधीच होत नाही. म्हणून या अखंड महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये तुमच्या काळजामध्ये बाप पेरतोय. तो बाप काय असतो ऐकून घेण्यासाठी अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे. बघ पोरा, कोण आहेस तू? 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. ऐक रे पोरा, 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं आणि सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. पाकिस्तानने आमच्यावरती हमला केला होता. पोरांनो, पाकिस्तानने आमच्यावरती हमला केला होता. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला आणि युद्धभूमीकडे धावत असताना एक जवान उठला आणि युद्धभूमीकडे धावत होता. त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली. आईनं कडकडून मिठी मारली, आपल्या लेकराला कडकडून मिठी मारली आणि आपल्या लेकराच्या नजरेमध्ये नजर घालत होती. माता म्हणते, बेटे जंग शुरू हो गई है बेटे, मुझे मालूम है तुम्हें जंग के लिए जाना होगा. मुझे मालूम है तुम्हें जंग के लिए जाना होगा. तुम जा रहे हो, जंग के लिए जा रहे हो, लेकिन जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे, जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे, तुम घर जरूर वापस आना बेटे, क्योंकि एक माँ तुम्हारा इंतजार कर रही है. एक माँ तुम्हारा इंतजार कर रही है. जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे, तुम घर जरूर वापस आना. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला मिठीमध्ये घेतं. आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसताना ते पोरग आपल्या आईला सांगतं, माँ जरूर घर वापस आऊंगा, माँ जरूर घर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ, घर जरूर वापस आऊंगा. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. लक्षात घे, वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फासावरती जाणारा इन्कलाब जिंदाबादचा नारा दे
फासावरती जाणारा भगतसिंग म्हणजे तू आहेस पोरा. ही तुझी खरी ओळख आहे बघ हे. आणि म्हणून तुला सांगतोय आयुष्यामध्ये बाप समजावून घेत असताना लेकरांनो, मी जे आज सांगतोय ते तुमच्या काळजामध्ये पेरा. आयुष्यामध्ये बाप समजावून सांगत असताना लेकरांनो, आज जे काही मी तुम्हाला सांगतोय ते तुमच्या काळजामध्ये पेरा. पोरांनो, तू 10वीला आहेस, तू 9वीला आहेस, तू 8वीला आहेस. इकडे बघ, तू 9वीला आहेस, तू 10वीला आहेस, तू 11वीला आहेस, तू 12वीला आहेस. 12वीला 2 मार्क्स कमी पडले तरी चालतील पोरा. आई, 12वीला 2 मार्क्स कमी पडले तरी चालतील पोरा. 10वीला एखादा विषय गेला तरी चालेल पोरा. ऐक रे, मी काय सांगतोय हेच सत्य आहे. अखंड महाराष्ट्रावर बाप पेरत असताना जाणवलं मला की पोराला मी डॉक्टर केला, पोराला मी इंजिनियर केला, पोराला मी वकील केला, पोराला मोठा उद्योजक केला, पण पोरामधला माणूस जागा झाला नाही. पोराला आम्ही एक चारित्र्यवान माणूस बनवायचं राहूनच. म्हणून तुला सांगतो लेकरा, तू 10वीला आहेस ना, 2 मार्क्स कमी पडले तरी चालतील पोरा. 12वीला एखादा विषय राहिला तरी चालेल पोरा. पोरीनो, जर 10वीचा एखादा विषय गेला आणि बापा समोर जाऊन तू उभी राहिलीस आणि बापाला जर तू सांगितलं, पप्पा, आबा, बाबा, तात्या, नाही 10वीचा विषय मला नाही सुटला, 10वीचा विषय मला नाही सुटला, मी खूप मेहनत केली, 10वीचा माझा विषय राहिला, त्यावेळेला तुझा बाप काय म्हणेल तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. त्यावेळेला बाप तुला मिटिंगमध्ये घेईल आणि तुझा बाप तुला सांगेल, पोरे 10वीचा एक विषय गेला 72, काही हरकत नाही. 10वीचा एक विषय गेला 72, काही हरकत नाही. पोरे पुन्हा परीक्षेला बस, पुन्हा अभ्यास कर, मी आहे तुझ्यासाठी. अगं अजून एखादा गुंठा विकावा लागला तरी चालेल, कर्ज काढावं लागलं तरी चालेल, पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा बाप आहे पोरानो, हा बाप तुम्हाला छाती ठोकून सांगेल की पुन्हा परीक्षेला बस, पुन्हा अभ्यास कर. पोरा, 10वीची परीक्षा पुन्हा देऊ शकतोस, 12वीचा पेपर पुन्हा देऊ शकतोस, पण जर पोरानो, जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली, 2 मार्क 10वीला कमी पडले तर चालतील, 12वीला नापास झालं तरी चालेल. आणि त्याच्याही पुढे जाऊन आई पोरा, आयुष्यामध्ये काहीच नाही करता आलं तरी चालेल, बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरांनो, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागेल, आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागेल. लेकरा, हा एक नियम तुझ्या काळजामध्ये पेरून जा, कारण आई बापाला मेल्यानंतर जाळतात. चूक आहे रे पोरा, आई बापाला मेल्यानंतर जाळत नाहीत. हे समजावून घ्या, आई बापाला मेल्यानंतर जाळत नाहीत, मेल्यानंतर फक्त त्यांचं शरीर जाळतात, निर्जीव शरीर जाळतात. पण लेकरांनो, जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते, जिवंतपणी आई बाप रोज मरत असतो पोरानो, रोज मरत असतो. आणि जिवंतपणीचं मरण खूप वाईट असतं, खूप वाईट असतं. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मी एक वाघ आहे, मी एक वाघीण आहे, आणि एका वाघानं आणि एका वाघिणीनं मला जन्म दिलाय. माझा बाप म्हणजे एक वाघ आहे, माझी आई म्हणजे एक वाघीण आहे. या वाघानं एका वाघिणीनं एका वाघाला आणि एका वाघिणीला जन्म दिलाय. आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या बापाचा आणि माझ्या आईचा शेवटचा श्वास एका वाघासारखा वाघिणीसारखाच गेला पाहिजे, याची सगळी जिम्मेदारी पोरांनो या क्षणापासून तुमच्या खांद्यावरती आहे. यालाच बाप म्हणतात. जो बाप तुम्हा आम्हाला कधीच कळाला नाही, लक्षात घ्या. आणि हा बाप तुमच्या काळजावरती पेरण्यासाठी मी आलोय. आणि म्हणून सांगतो पोरा, जगातलं सगळ्यात श्रीमंत घर कोणतं असतं याचे एक जाणीव तुला हो दे लेकरा. पोरा, कुठल्याही देवाच्या पायाने पडलास तरी चालेल बघ, कुठल्याही देवाच्या पाया नाही पडलास तरी चालेल बघ. नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीचे उपवास नाही केले तरी चालतील बघ, कोणता उपवास नाही केलास तरी चालेल बघ. पण उठल्या उठल्या
आपल्या आई बापाच्या पाया पडल्याशिवाय घर सोडायचं नाही बघ. इथंच खऱ्या अर्थानं माणूस तयार होतो. इथंच खऱ्या अर्थानं माणूस तयार होतो. हाच माणूस आज मला हवा. शपथ घ्यायची, शपथ घ्यायची, जीव गेला तरी बेहत्तर मी माझ्या आईची, मी माझ्या बापाची मान कधीच चुकू देणार नाही पोरांनो. ऐका, त्यातलं ज्वलंत उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो, कारण आज तुमच्या काळजाला कुठं थोडीशी आग लावायची आहे. संभाजी राजाला कैद झाले. संस्कार कसा लागतो एका बापासाठी एक पोरग काय करतं. कारण आज तात्या साहेबांच्या 18व्या पुण्य स्मरणानिमित्त मी इथं आलोय. ऐकून घ्या रे लेकरांनो, एक बाप काय असतो आणि बापाचं लेकरू काय असतं आणि बापानं लेकरावर केलेले संस्कार काय असतात. इतिहासाचा अधिष्ठान या व्याख्यानाला, इतिहासाचा अधिष्ठान पकडून मी तुम्हाला सांगतो. संभाजी राजांना कैद झालेले आहे. संभाजी राजांचं वय 32 आहे. संभाजी राजांना कैद झालेले आहे. साखळ दंडामध्ये संभाजी राजांना जगडलेला आहे. समोर औरंगजेब बसलेला आहे. संभाजी राजा औरंगजेबासमोर उभा आहे. जवळ जवळ 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. संभाजी राजांच्या शरीरावरती असंख्य जखमा आहेत. त्या जखमेतून टप 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 रक्त जमिनीवरती पडत आहे. वेदना मी म्हणून संभाजी राजांच्या रक्तामध्ये धावत आहे. आणि अशा वेळेला वाघासारखा संभाजी राजा साखळ दंडामध्ये बांधलेला औरंगजेबाच्या समोर उभा आहे. आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. अभी के अभी हम तुम्हें छोड़ देंगे. हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरा स्वराज्य. तेरे बाप के जितने भी गड़बड़ है, तेरे बाप का स्वराज्य है, हमारे चरणों में रख. हम तुम्हारी जान बख्श देंगे. संभा, पोरांनो आता ऐका, 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. साखळ दंडामध्ये संभाजी राजांना बांधलेला आहे. समोर शत्रू आहे, म्हणजे माझा राजा मृत्यूच्या दारात उभा आहे. आणि शत्रू सांगतो, तुझ्या बापाचं स्वराज्य आणि तुझ्या बापाचे गडबड माझ्या चरणावरती ठेव. त्यावेळेला एका पोरानं दिलेलं उत्तर आजपासून आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवायचं. हे पोरानं, माझा संभाजी राजा औरंगजेबाला उत्तर देतोय, पातशाह, 39 दिवस झाले मला कैद झाले. माझ्या शरीराचे हाल झाले. असंख्य जखमा आहेत माझ्या शरीरावरती. मृत्यूच्या दारात मी आज उभा आहे. आणि माझं स्वराज्य, माझ्या बापाचं स्वराज्य, माझ्या बापाचे गडकोट तू मागत आहे. आज माझं वय 32 आहे. ज्या वेळेला मी 9 वर्षाचा होतो, त्यावेळेला तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या बापाचा हात पकडून तुझ्या दरबारामध्ये आलो होतो. आज माझं वय 32 आहे. ज्या वेळेला माझं वय 9 वर्षाचं होतं, त्यावेळेला तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या बापाचा मनगट पकडून तुझ्या दरबारात आलो होतो. पुरंदरचा तह झाला होता. आणि पुरंदरच्या तहामध्ये दुसरी आठवते, छत्रपती शिवाजी राजाने औरंगजेबाच्या भेटीस जावं. आणि औरंगजेबाच्या भेटीस जाणं म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूच्या भेटीस जाणं. त्यावेळेला मोठवर मावळे घेऊन माझा बाप आग्र्यामध्ये तुझ्या भेटीसाठी आला होता. आणि त्यावेळेला माझ्या बापाने माझं मनगट पकडलेलं होतं. माझ्या बापाबरोबर 50व्या वाढदिवसाला मी तुझ्या दरबारामध्ये आलो होतो. मी आणि माझ्या बापानं जेव्हा दरबारामध्ये प्रवेश केला, त्यावेळेला तिथला सगळ्या नजरानं मी पाहिला, माझ्या डोळ्यांनी पाहिला. माझा बाप पण पाहत होता. तू तख्तावरती बसलेला होतास. पोराला ऐका रे, बाप काय असतो, बापाने केलेले संस्कार काय असतात आणि बापासाठी जगायचं कसं असतं. हे पोरानं, ज्या वेळेला मी माझ्या बापाबरोबर औरंगजेबाच्या दरबारात म्हणजे पाचशे तुझ्या दरबारामध्ये मी प्रवेश केला, त्यावेळेला मी आणि माझ्या बापानं पाहिलं, शेकडो सरदार तुझ्या समोर उभे होते. शेकडो सरदार तुझ्या समोर उभे होते. प्रत्येकानं मान झुकवलेले होते. तो तख्तावरती बसलेला होतास. त्यावेळेला मी माझ्या बापाकडे बघत होतो. शेकडो किलोमीटर दूर मृत्यूच्या दारात माझा बाप इथं आलेला आहे. इथं प्रत्येक सरदारानं मान झुकवलेले आहे. इथं प्रत्येक सरदारानं मान झुकवलेले आहे. आता माझा बाप काय करतोय, माझा बाप काय करतोय हे मला बघायचं होतं. आणि मी माझ्या बापाकडे बघत होतो. त्यावेळेला माझ्या बापानं सगळ्या दरबारामध्ये, तुझ्या दरबारामध्ये नजर टाकली आणि सिंहासारखी, वाघासारखी मान उंच केली आणि तुझ्या नजरेमध्ये नजर घातली. आणि त्यावेळेला 9 वर्षाचा हा संभाजी राजा आपल्या बापाकडून शिकला, मृत्यूच्या दारात जरी उभा असलो तरी स्वाभिमान कधी विकायचा नाही. स्वाभिमान कधी विकायचा नाही. हा 9 वर्षाचा संभाजी
तुझ्या दरबारात शिकला आणि तोच 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 संभाजीराजा वयाच्या 32व्या वर्षी आज तुझ्या समोर उभा आहे. आज ही मी मृत्यूच्या दारात उभा आहे. माझ्या शरीराच्या माझ्या देहाचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, पण हा शिवपुत्र तुझ्या समोर झुकणार नाही. माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावरती ठेवणार नाही. त्यावेळेला औरंगजेब म्हणतो, इसकी आंखें निकाल दो, इसकी खाल उधेड दो. संभाजीराजांची जिवंत कातडी काढली, जिवंत नख काढली, तापलेल्या सळ्या डोळ्यासमोर आल्या. औरंगजेबाला वाटलं ज्यावेळेला तापलेल्या सळ्या डोळ्याजवळ येतील त्यावेळेला संभा झुकेल. तापलेल्या सळ्या डोळ्याजवळ आल्या, बघता क्षणी डोळ्याच्या आरपार गेल्या. चर्रा आवाज आला. संभाजीराजांच्या डोळ्यांच्या खोबणीतून फक्त रक्त टप टप जमिनीवरती पडत होता. तरी सुद्धा संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज हटलं नाही. तेज हटलं नाही. त्यावेळेला औरंगजेब म्हणतोय, अल्लाह कैसा पुत्र दिया रे इस शिवा को, कैसा पुत्र दिया रे इस शिवा को. हमारे 4 शहजादों में एक भी ऐसा पुत्र होता तो हम कितने खुश हो जाते. या अल्लाह कैसा पुत्र दिया हमारे दुश्मन को. तुकोबारायाने सांगून ठेवलंय, पुत्र व्हावा ऐसा कुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जगातलं तेच घर श्रीमंत असतं ज्या घरात जन्माला आलेलं पोरग एक चारित्र्यवान माणूस असतं. लक्षात घ्या. आजच्या या व्याख्यानातला सार तुमच्या काळजावरती लिहितो. कारण पोरांनो, एक सत्य सांगतो, भुके पोटी नाही अन्न. पाठीमागचा चांगला जरा बंद करा. भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. जे मला सांगायचं एका क्षणात सांगून टाकतो. जास्त वेळ तुमच्या आयुष्याचा घेणार नाही. पोरांनो, आज इथं बसलाय ना, तर एक काम करायचं माझ्या लेकीनं. आज पळत पळत जायचं, घरी जायचं. रोजच जाता. हे सत्य आहे, हे वास्तव आहे. कुठल्या पुस्तकात तुम्हाला वाचून काढणार नाही, पण आज मला तुमच्या काळजात पेरायचं आहे. कारण काम गाव करावा या निरोगी सुंदर सुधारावे लागेल एक एक घर आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. तर गाव आम्हाला आदर्श करायचं असेल तर देश आमचा आदर्श होणार आहे. कारण गाव हा विश्वाचा नकाशा. गावावरून देशाची परीक्षा, गावावरून देशाची परीक्षा होते. गावाची परीक्षा घरातल्या लेकरांच्या वरून होते. म्हणून पोरानं तुम्हाला सांगतो, आजच्या या विचार मंचावरून सांगतो, पोरा हे बघ, आज इथून घरी जायचं. रोजच शाळेतून घरी जातोस, पण आज एक वेगळं काम करायचं. घरी गेलास की शाळेचं दप्तर बाजूला ठेवशील. 6 वाजलेले असतील, शाळेचं दप्तर बाजूला ठेवतील. 6 वाजलेले असतील. फक्त घरासमोरच्या त्या रस्त्याकडे बघायचं, माझा बाप परत कधी येतोय. आणि ज्या क्षणाला तुझा बाप परत येईल त्यावेळेला, त्या क्षणाला अगोदर पळत जायचं आणि बापाला कडकडून मिठी मारायची. पोरांनो, आज करून फक्त बघा. बापाला फक्त घरी गेल्यानंतर कडकडून मिठी मारून बघा. पोरांनो, कडकडून मिठी मारून बघा. कारण उद्या तू डॉक्टर होशील, उद्या तू इंजिनियर होशील, उद्या तू वकील होशील, उद्या तू मोठा उद्योजक होशील. पोरा, पण करोडो रुपये ओतून सुद्धा गेलेला बाप आणि बापाची मिठी परत येत नसते. पोरा, परत येत नसते. म्हणून आज तुला सांगतो, आज तुझ्या काळजावरती पेरतोय ना. पळत पळत घरी जा आणि घरी गेल्यानंतर अगोदर आपल्या बापाला कडकडून मिठी मार. कारण बापाची किंमत त्या पोराला विचारायची. बापाची किंमत त्या पोराला विचारायची ज्याचा बाप लहानपणी त्याला सोडून निघून गेला आहे. हा बाप आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकराच्या काळजात मी पेरणार आहे. बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणी त्याला सोडून निघून गेलाय. पोराला, जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून दिवाळीच्या सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना पोरानो,
तेव्हा ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे पोरानं. ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरानो, कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. कपड्याच्या दुकानात तुम्ही उड्या मारता, हा कपडा घेऊ का बाबा, बाबा तो कपडा घेऊ का बाबा, मला हा कपडा पाहिजे. त्यावेळेला बाप असा उभा असतो आणि म्हणतो आपल्या पोरीला, पोराला तुला जो कपडा आवडतो तो घे. ज्या कपड्याला तू हात घालशील तो कपडा तुझा होतो पोरा. पण आई, बिना बापाचं पोरग सणासुदी दिवशी काय करत, कुठल्या तर झाडाखाली उभा असत. बिना बापाचं पोरग सणासुदी दिवशी कुठल्या तर झाडाखाली उभा असत पोरा, आणि तुमच्या नव्या कपड्यांच्याकडे बघत असत. आणि त्याच्या डोक्यात विचार येतो, जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. हे पोरानो, ते हळूच तुमच्या जवळ येत, तुमच्या नव्या कपड्याला हात लावत, आणि बिना बापाचं पोरग विचारत कितीला आणलायस रे, कुठनं आणलायस रे. त्याला माहित असत माझा बाप असता तर माझ्या अंगावर असेच नवीन कपडे आले असते. ते पोरग पळत पळत जात, घराकडे जात, आपल्या आईकडे जात, आईला पकडत, जोरात रडत, आणि आपल्या आईला म्हणतो, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावरती नवीन कपडे आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावरती नवीन कपडे आय, मला कधी का नवीन कपडे घेऊन देणार. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती आई कडकडून मिठी मारत रडत सांगते, लेकरा 2 दिवसानं येणार आहे तर माझं पैसे घेते, तुला एखादा नवीन शर्ट. 2 दिवसानं येणार आहे तर माझा पैसा देते तुला एखादा नवीन शर्ट घेऊन. पोरालाही माहित असत आपल्या आईचं 2 दिवसानं पैसा येणार नाही, आणि आईलाही माहित असत 2 दिवसानं माझ्याकडे पैसा येणार नाही. दोघे एकमेकांना पकडून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असताना आई आपल्या नवऱ्याच्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. पोरगा हळूच आईला विचारतो, आई मला माझा बाबा हा लवकर सोडून का गेला. आणि याचं उत्तर त्या आईकडे नसतं. म्हणून पोरानं सांगतो, घरात बाप आहे ना तर पळत पळत अगोदर जायचं आणि बापाला मिठी मारायची पोरानो, कारण ज्याच्या घरात बाप आहे ना ते घर खऱ्या अर्थानं श्रीमंत असत. नाहीतर कितीही श्रीमंती आली आणि त्या घरात बाप नाही ना पोरा, त्या घराला घर पण नसतं. बघ अजून एक गोष्ट सांगतो, हीच गोष्ट तुम्ही तुमच्या आईला विचारा. आईला विचारा, आई मी आता 10वीला आलो, आई मी आता 12वीला आलो. मी जेव्हा 3री 4थीला होतो तेव्हा माझा हात पकडत होतीस आणि तू तुझ्या माहेरी सारखं सारखं मला घेऊन जायचीस, माझ्या मामाच्या गावी मला घेऊन जायचीस, मला माझ्या मामाच्या गावी घेऊन जायचीस. आई महिन्यातनं 2-3 वेळा आपण जात होतो की काय मामाच्या गावी, तुझ्या माहेरे, तुझ्या घरे. आता 2-2 वर्ष झालं तरी तू तिकडे का जात नाहीस आई. पोरानो, हा प्रश्न फक्त विचारून बघा तुमच्या आईला. तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल पोरानो, तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, आणि त्या डोळ्यातलं पाणी पुसत तुम्हाला तुमची आई सांगेल, पोरी 12-15 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी माहेरी जात होते, 12-15 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी माझ्या घरी जात होते, घर जवळ आल्यानंतर घरातलं अंगण अगोदर माझ्या नजरेमध्ये भरत होत, आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होत. बापाचं चप्पल मला दिसलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये बसलेला आहे. मी बापाला अलगद हाक मारायचे, आबा आबा म्हणून हाक मारली बापाला की घरातनं बाप पळत बाहेर यायचा. पोरे कधी आलीस ग, न सांगता आलीस काय. पळत पळत माझा बाप यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या आईला हाक मारायचा, अगं बाहेर येतेस का, पोरगी आली आपली. आई पण भाकरीचा तुकडा घेऊन पळत यायची. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे मला प्रत्यक्षात स्वर्ग वाटायचा. बापाच्या हातामध्ये माझ्या पिशव्या असायच्या आणि माझ्यावरून तुकडा ओढून आई टाकत माझ्या गालावरून हात फिरवत आठी बोट आपल्या कपाळावरती मोड
आता मी जेव्हा माझ्या माहेरी जाते तेव्हा अंगणामध्ये मला बापाचं चप्पल दिसत नाही आणि कितीही हाक मारली तर घरातून बाप येत नाही आणि भाकरीचा तुकडा घेऊन आई येत नाही. मला ते घर आता वाळवंट वाटतं ग पोरी, मला आता ते घर वाळवंट वाटतंय. म्हणून पोरीनं तुम्हाला सांगतोय, पोरानं तुम्हाला सांगतोय, घरात बाप आहे ना तर अगोदर जायचं आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरीनो. हे आणि खऱ्या अर्थानं जर बापाला बघायचं असेल तर अखंड महाराष्ट्रातल्या लेकरांना सांगतोय ही बापाची कथा. बापाला कधी बघायचं? बापाला कधी बघायचं? शाळेमध्ये बाप आपला जेवणाचा डबा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. शाळेतली फी भरायला येतो बाप आपला तेव्हा बापाला बघायचं नाही. पोरेला बापाला कधी बघायचं? कधी तर रात्रीच्या 2-2:30 वाजता उठायचं. कधी तर रात्रीच्या 2-2:30 वाजता उठायचं. जिथं बाप झोपलाय तिथं जायचं, तिथली लाईट लावायची आणि त्या झोपलेल्या बापाला रात्रीच्या 2 वाजता त्या अंधाराच्या उजेडात बघायचं. बापाच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण पोरानं तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा जो चढवतो त्याचं नाव बाप आहे. पोरानो, त्याचं नाव बाप आहे. आज तुमच्या काळजामध्ये पेरणं काळाची गरज आहे पोरीनो. ऐका, बापा एवढी आपली उंची झाली, बापा एवढी आपली उंची झाली म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण सहन करू शकत नाही. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लागलेला हा रोग आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइडचा मोबाईल आला पोरीनो. पोरानं 10वी 11वी 12वीला असा अँड्रॉइडचा मोबाईल घेऊन फिरत असतोस बा, मोबाईल घेऊन असा फिरत असतोस. तुला त्या मोबाईलची कहाणी एका मिनिटामध्ये सांगतो, मग तुम्हाला बाप काय कळेल. मग तुम्हाला बाप काय कळेल. पोरा, ज्या वेळेला तुझ्या हातामध्ये मोबाईल असतो ना त्यावेळेला तो मोबाईल कसा आला याचीही तुला जाणीव झाली पाहिजे पोरा. ज्या वेळेला तू घरी येतेस पळत पळत ना आईला म्हणतेस, आई माझ्या मैत्रिणीच्याकडे चांगला मोबाईल आहे, मलाही चांगला मोबाईल पाहिजे. जर मला तू चांगला मोबाईल नाही दिलास आहे तर मी अभ्यास करणार नाही, तर मी शाळेला जाणार नाही, तर मी अभ्यास करणार नाही, तर मी शाळेला जाणार नाही. त्यावेळेला आई जेवत असते बघ. आई तुला जेवण वाढत असते बघ. तू आईवर भांडत असतेस, आई मला चांगला अँड्रॉइडचा मोबाईल पाहिजे बघ, नाहीतर मी अभ्यास करणार नाही. त्यावेळेला आई तुला समजावून सांगते, आई तुला समजावून सांगते, पोरी पोरी आहे तो मोबाईल घे ग पोरी, आहे तो मोबाईल घे ग पोरी. कशासाठी? बापाला खूप कर्ज झालंय, तू ऐकत नाहीस, तू उठून जातेस आणि मग सकाळी कामाला गेलेला बाप, सकाळी कामाला गेलेला बाप संध्याकाळी परत येतो बघ, दुखावलेला तुझा बाप असतो बघ. पोरांनो, आणि तो बाप जेव्हा जेवायला बसतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं घडतं काय एवढं जरी तुम्हाला कळालं तर लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं बाप तुमच्या काळजामध्ये रुजला म्हणून समजा. आई जेवायला वाढत असते बापाला, बाप भुकावलेला असतो. पहिला घास हातामध्ये घेतो, पहिला घास हातामध्ये घेतो, मुखामध्ये घालतो, पहिला घास हातामध्ये घेतो, मुखामध्ये घालतो. 2 वेळ चावतो, दुसरा घास हातामध्ये असतो, दुसरा घास हातामध्ये असतो आणि इतक्यात आई म्हणते, अहो ऐकलं का, अहो ऐकलं का, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल नाहीतर पोरगी शिकणार नाही म्हणते. तोंडातला घास फक्त बापाला बाहेर काढता येत नाही म्हणून, तोंडातला घास फक्त बापाला बाहेर काढता येत नाही म्हणून कसा तरी गिळतो, हातातला घास ताटामध्ये ठेवतो आणि भरलेल्या ताटावरून तुमचा बाप उठतो आणि गावामध्ये कुठल्या तर मित्राकडे येतो आणि मित्रासमोर झुकून तुमचा बाप म्हणतो, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. माझ्याकडे 5,000 रुपये आहेत, तुझ्याकडे 10,000 रुपये आहेत का, देशील का 10,000 रुपये उसने. पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. पोरीनो आणि पोरानो, तुमच्या हातातल्या मोबाईल साठी साला तुमचा बाप त्याच्या मित्राकडे भिकाऱ्यासारखा झोपलेला असतो. पोरानो, तुमच्या हातामध्ये दुसऱ्या दिवशी जो नवीन मोबाईल येतो ना त्या मोबाईल साठी
मित्रासमोर भिकाऱ्यासारखा झुकलेला असतो याची कुठेतर तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. पोरांनो, तुमच्या मोबाईल मध्ये फेसबुक नाही रे, तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप नाही रे, तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट नाही, तर तुमच्या बापाचे आश्रम, तुमच्या बापाचा घाम आहे. लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा बाप आहे, खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा बाप आहे. तो बाप तुम्हाला कळाला पाहिजे लेकरांनो, तो बाप तुम्हाला कळाला पाहिजे. एक पोरांनो, ही व्यथा आहे आणि हे खरे आहे, हे सत्य आहे आणि हे तुमच्या काळजात घुसलंच पाहिजे. हे बसा, शांत बसा थोडं. लहान लेकर आहेत यांना हा विषय कळत नाही, पण जी मोठी जेवढी लेकर आहेत आणि इथं बसलेली आहेत ना, यांना बाप कळणं गरजेचं आहे. खूप महत्वाचा आहे हा विषय. या विषयाला सदासरी कोणी महाराष्ट्रामध्ये हात घालत नाही, घातला तरी तो काळजापर्यंत पोहोचत नाही. कारण का? आम्ही तयार नाहीये जाणून घ्यायला बाप. भुके पोटी नाही अंडाने मेल्यावरी पिंड झाल्या होत आलंय आजपर्यंत. त्यामुळे महाराष्ट्राला हा नेमका विषयच करत नाही. बाप आहे पण नाही कळत, कारण आमची जडणघडण गेल्या 15 वर्षात तशी झालीच नाही झाली. आमच्या वेळेला आमच्या शाळेतले गुरुजी होतेच त्या पद्धतीचे, जडणघडण तशी होत होती. त्या लहान लेकरांना जर बोलू दे, ए बाळानो, ए बोलू नका, 5 मिनिटं शांत बसा. ते लहान लेकर त्यांच्या बाई कुठे गेल्या, त्याला उचलते, एक आहे बघते पाठी. जडणघडण तशी झाली नाही. आमच्या वेळेला आमच्या गुरुजीचा एक रपाटा जर पाठीत बसला, चड्डी वली किंवा पिवळी होत होती. एक रपाटा बसला की चड्डी वली किंवा पिवळी. वली जर पूर्ण नाही झाले तर गुरुजी आमचं म्हणायचं, माग बघ पिवळी 100% झालेली आहे. आता पोरांना मारायची सोयच राहिली नाही. जरा पोरांना मारलं की पोरांच्या अगोदर त्यांचं पालकच पळत येते. ही लहान लहान लेकरं, मी मगाशी संभाजीराजा सांगत होतो, मी मगाशी शिवाजीराजा सांगत होतो, ही लेकरं आता जी आहेत का तशी, याचा विचार कुठं तर करणं काळाची गरज आहे. ही लेकरं आम्ही घडवतोय कशी? 1.5-2 वर्षाच्या पोराला आज आम्ही शाळेमध्ये घालतोय. 1.5-2 वर्षाच्या पोराला आईची मांडी मिळत नाही, बापाची मिठी मिळत नाही. ऐकून घ्यायचं समाजाने, हा का बाप कळणं झालाय, आई का कळणं झाले, याचं मूळ कुठं आहे तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. बाप कळणं, आई कळणं, लेकरांना संस्कार कळणं, त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. आमचं पोरगा आता 1.5 वर्षाचं असताना शाळेमध्ये जातं आणि ज्या वेळेला 20-30 वर्षापूर्वी आमची पोरं 7-8 वर्षानंतर शाळेला जात होते. आईच्या मांडीवर अगोदर घडत होते, बापाच्या संस्कारामध्ये पोरं घडत होते आणि त्यामुळे पोरग किती संकट आले तर छड्डू ठोकत होतं. लक्षात घ्या, छड्डू टोकत होता. आताचे लेकर 99% मार्क्स आहेत, 100 पैकी 100 पोरांना मार्क्स पडले, पण कुत्र गल्लीत जर मागे लागलं तर पोरग घरात पळत जाते. आणि इकडे आमच्या तात्या साहेबांनी एकट्याने वाघ कोंडून ठेवला होता घरात. बघा तुम्ही अंतर, इथलंच अंतर बघा. आताची इथल्या पोरांच्या मागे जर कुत्र लागलं तर पोरग पळत जाते. मम्मी कुत्रे मागे लागले, मम्मी त्याच्यावरची चावलं काय रे. ही जडणघडण आहे. 1.5 वर्षाच्या पोराला आम्हाला EBCD आली पाहिजे म्हणून आमचा हट्ट आहे. 1.5 वर्षाच्या पोराला सकाळी उठवायचं ती डायरेक्ट शाळेत उशीर होते म्हणून 1.5 वर्षाच्या पोराला ती आई अगदी मांजरासारखी उचलती, ती डायरेक्ट संडासात बसवते आणि त्याच्या पुढे बसून त्याला म्हणते, कर लवकर कर, शी कर लवकर, शाळेला जायचंय, शी कर, शाळा बुडते, शी कर. ती काय कम्प्युटर आहे का? शी कर म्हणल्यावर डर व्हायला. मूळ मोठा आहे. हा हसण्याचा विषय आहे, पण हा खूप भयानक आहे. त्या पोराच्या समोर बसायचं आणि 1.5 वर्षाच्या पोराला चाल लवकर शिकर, लवकर शाळेला तुला सोडायचं, लवकर शिकर. साधी गोष्ट आहे. आमच्या पुढे जर कोण काठी घेऊन बसलं शिकर म्हणलं होईल का आम्हाला? साधी गोष्ट. याच्यासाठी कुठे शिक्षण घेण्याची गरज नाही, एकदम साधी गोष्ट आहे. पण आम्ही लहान पोरग 1.5 वर्षाचं रात्री 12 वाजता बेडवर सू करत, मग आमची झोप मोडते. म्हणून त्याचे आई वडील शिकलेले असतात, MA झाले,
वडील MBBS आहे, घरात शिकलेलं वातावरण आहे, पण पोरग 12 वाजता शिव करते, मग आई वडिलाची झोप मोडते म्हणून 10 वाजताच त्या पोराला बाथरूम मध्ये उभं करतात, त्याची चड्डी काढतात, कर आताच कर, रात्री रात्री करतेस वेळेवर कर, लवकर कर. ती काय पाईपलाईन आहे का? फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकले सोन्यावाने आहे का? नाहीतर लहान पोराला 2 बटन तर बसवून घेतली पाहिजे, एक शीचं बटन एक शूचं बटन, जाता येता यायचं दाबलं की डोर 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 जातोय. मूळ कुठं आहे? इकडे गेलं पाहिजे. आता ही पोरं मगापासून मी गप्प बसवली, याच्या अगोदर किती दंगा चालला होता पोरांचा. आता सगळ्या पालकांनी एकदा लक्ष द्या माझ्याकडे. अगदी मूळ आत दाम ऑपरेशन करतो, लक्ष द्या. मी तो उभं राहिलो केल्यानंतर पोरं सगळी शांत. पोरांच्या डोळ्यासमोर लगेच झालं ही कुठनं आणलंय, भली भली आम्ही पळवून घालवली, ह्याच्या पुढे आमचं काही चालना झालंय, असं कसं झालं. गप्प बसले. खरं सांगायचं पालकांनो आणि आयानो, पोरं तुम्हाला घरात गप्प बसतात का? मगाशी संभाजी राजांच्यावर झालेला संस्कार मी सांगितला ना, आता तुमचा संस्कार घ्या. 6 वाजले की तुमचा स्वयंपाक सुरू होतो. स्वयंपाक कसं करता खरं सांगायचं, आता मॉडर्न युगामध्ये गेली 10 वर्षे घरात तुमच्या किचन मध्ये स्वयंपाक कसं करता खरं सांगा. स्वयंपाक तुमचा चाललेला असतो, इकडं मोबाईल वर मैत्रिणीला मेसेज पाठवायचा असतो, इकडं मोबाईल ऐकून घ्यायचं, मूळ ऐकून घ्यायचा, आणि इकडं मोबाईल चाललाय, इकडून हिचा मेसेज तिला पाठवते, तिचा येतोय हिला येतोय, इकडं स्वयंपाक करत असत्या, तिकडं टीव्ही सुरू असत्या, ती आई कुठं काय करते त्यातली मालिका बघायची असत्या. म्हणजे एका वेळेला 3 काम करते. त्या मालिकांनी तर आमचं पाक संस्कृती पाक रसात तळाला गेली. संस्कृती कोण कुणाचं कुणावर प्रेम करते काय आहे त्या मालिकेत तेच कळणं, तो आमचा झाला आदर्श. आणि तेवढ्यात पोरग जर आलं मम्मी मम्मी करत तर आई लगेच कशी करत्या, किती कामं चालल्यात माझी, बाप आता जेवायला येईल, त्याला काय वाढू, तरी पोरग जरा दंगा करायला लागले की धरत्या पोराला ती रपाटा घालत्या, आणि रपाटा घालत काय म्हणत्या, बाच्या वळणाव गेलायस. बास असं आहे. बाण याचं बाहेरनं पोराला रपायचं आणि म्हणायचं आईच्या वळणाव गेलायस. आई अशीच आहे. आजीनं यायचं पोराकडे बघायचं म्हणायचं आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं, तू कुठनं जन्माला आलायस. पोरांना नेमकं कळना आम्ही गेलोय कोणाच्या वळणावर, नेमकं काय आहे. इथून सुरुवात झाली, मूळ कुठं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काय नेमकं, तुम्हाला समोर बघितल्यानंतर मलाही माझ्या शाळेतले दिवस आठवतात. ऐका सांगणार आहे, शाळेतले दिवस मलाही आठवतात. किती वेळ किती बसायचं, चुळबुळ सगळं मला कळतं, तिथूनच मी आलोय. तुम्हाला वाटत असेल एवढं काय बोलतय, जोरात दणकून बोलायला लागले, काय हुशार दिसतंय. काय हुशार नव्हतो, 3रीत 2 वेळ नापास झालो होतो, 7वी पर्यंत ढकलत आणलं होतं, तरी सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीची BFA इन भरतनाट्यमची डिग्री घेतलेली आहे. ती कशाच्या जोरावरती घेतली, शाळा आणि संस्काराच्या जोरावरती घेतली. पहिल्या बेंचवर असा कधीच पहिला बेंच सोडला नाही. सगळ्यांनी ऐका, पोराच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आत्मविश्वास नसतो तोपर्यंत पोरग घडत नाही. प्रचंड मार्क मुलांना मिळाले, मार्कांचा डोंगर उभा राहिला, तरी सुद्धा पोरं आत्महत्या करायला लागली. का? कारण त्यांच्या अंतरंगामध्ये ताकद नाही, धैर्य नाही, आत्मप्रतिमा नाही. लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मुलांना मार्क्स कमी होते, पण पोराच्या अंतरंगामध्ये ताकद होती, पोराचं मन खंबीर होतं. त्यावेळेचं शिक्षण तसं होतं, त्यावेळेचे गुरुजी तसे होते, त्यावेळेचे आई वडील तसे होते. कुठंतरी इथं बदल करणं काळाची गरज आहे. 6वीला मी होतो, 6वीला शिक्षक कसा होता, आमचं ढोले सर जर आमच्या समोर आलं ना, घाम फुटायचा, घाम. पहिल्या बेंचवर मी असायचो, माझ्या जवळ यायचं, माझ्याकडे असं डोळे एवढं मोठं करून नजरेत नजर घालत मला आमचं ढोले सर म्हणायचं, हे बघ वाश्या, तुझ्यामुळं माझ्या मराठी विषयाचा 100% निकाल लागत नाही. सगळे पास होत्यात, तू एकटा नापास होतोय. आणि उद्या आता घटक चाचणी आहे, आणि जर उद्याच्या घटक चाचणीत तू पेपर जर कोरा सोडलास, मेलास, कुत्र्यासारखा मारणार. आणि खरंच मारत होतं कुत्र बरं, पण आम्हाला मार गुरुजीचा नको असे मारत होते. मारल्यानंतर आम्ही घरात जाऊन सांगत नव्हतो बापाला, वडील गुरुजीने आम्हाला मारलं. वडील बोलवून घ्यायचा आणि पोरांना म्हणायचं, इकडे तुला का गुरुजीने मारलं, म्हणजे तू काहीतरी केला असणार, आगाऊपणा म्हणून मारलं, म्हणून त्याच्या डबल बाप मारत होता. म्हणून घरात आम्ही शाळेत मारलंय कधी सांगतच नव्हतो. शाळेत
चड्डी वलील पिवळी करेपर्यंत मार खाल्लेला आहे आणि म्हणून घडलेलं आहे. लक्षात घ्या. मला ढोले सर येऊन काय सांगायचे, पेपर कोरा सोडायचा नाही, काय वाटेल देऊ दे. माझ्या डोक्यात एकच असायचं, काय नाही आलं तर चालतंय पण पेपर भरला पाहिजे, पेपर कोरा अजिबात आपण सोडायचा नाही. मग दुसऱ्या दिवशी 11 वाजता पेपरला जाऊन बसायचं, हातामध्ये पेपर यायचा, 20 मार्काचा पेपर, त्यातच उत्तरं लिहायची, त्याच्यामध्येच प्रश्न असायचे आणि मग पेपर हातात आला की माझ्या डोक्यात एकच विचार, ढोले सरांनी सांगितलंय पेपर कोरा सोडायचा नाही. जर पेपर कोरा सोडला की कुत्र्यागत मारणार, खरंच मारायचे म्हणून घेऊन मी लिहायला सुरुवात करायची. कुठून लिहायला सुरुवात करायची? संस्थेच्या नावाच्या वरती जी कोरी जागा असते तिथनं पेपर लिहायला सुरुवात करायची. कारण पेपर कोरा सोडायचा नाही, अजिबात कोरा सोडायचा नाही, म्हणून तिथनं लिहायला सुरुवात करायची. निळा 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 पेपर, 5 फूट निळा पेपर करायचा आणि पेपर सरांच्या हातात द्यायचा. 20 पैकी मार्क पडायची मला 2 मार्क कुठं पडायची? जोड्या लावा, जोड्या लावा. इकडं 5 पर्याय, इकडं 5 पर्याय, रेषा मारायचं, चुकून 2 जोड्या लागायच्या, 2 मार्क पडायची. वर्गात एक मुलगी होती सुजाता शिंदे नावाची, तिला 20 पैकी मार्क पडायची 18. पण सर हातामध्ये छडी घ्यायचं आणि तिला छडी देत म्हणायचं, काय उपयोग आहे 18 मार्क पडून, 2 मार्काचं कोरं कशाला सोडलंयस? त्या वशाचा पेपर बघ, 2 मार्क पडल्यात पण पेपर कसा भरलाय. तेव्हा मला कळालं, मार्कांच्याही पुढे जाऊन आत्मविश्वासाला महत्व आहे. ज्याच्याकडे आत्मविश्वास त्याने यशाचा झेंडा गाडला म्हणून समजा. आणि आज ते सत्यात दिसतंय. मोठमोठे डॉक्टर्स पासून मोठमोठे शिकलेली लोक आत्महत्या करायला लागली, पण छट्टू ठोकून बीए झालेलं पोरग किती संकट आली तरी आपल्या आई बापाला अन्नाचा घास भरवल्याशिवाय घरात घास घेत नाही. लक्षात घ्या. संस्कारांच्या मधला फरक जाणवायला लागला. आणि मला 2 मार्क तर पडत होती, पण सर पेपर तपासून जेव्हा गट्टा घेऊन यायचे तेव्हा भर उन्हाळ्यामध्ये सर स्वेटर घालून यायचे. मी सरांना म्हणालो, सर स्वेटर का घातलंय? मला सर म्हणालं, गुरुजी आमचं, अरे तुला 2 मार्क तर पडल्यात, पण या साध्याचा पेपर तपासत होतो तेव्हा जो ताप भरून आलाय अजूनपर्यंत ताप गेला नाही. थंडी भरून आलेल्या का तर सध्यानं पेपरात काय लिहिलं होतं ते वाचूनच सरांना थंडी भरली होती. त्यावेळेला आम्हाला एक वाक्य प्रचार आला होता, रसा तळाला जाणे म्हणजे काय, असा एक वाक्य प्रचार होता. आणि रसा तळाला जाणे याचा अर्थ आता आपल्याला माहित आहे, उद्ध्वस्त होणे, नष्ट होणे. पण त्या काळात जे सदानं लिहिलं होतं आजपर्यंत कुठलीच युनिव्हर्सिटी त्याचं विश्लेषण करू शकली नाही, असं सदानं खतरनाक लिहिलं होतं. आणि सदानं लिहिलं होतं, रसा तळाला जाणे म्हणजे काय, तर सदानं लिहिलं होतं, रसा तळाला जाणे म्हणजे मटण वरती येणे. त्या काळात लिहिलं होतं. आणि आमचं सर म्हणत होतं, जर या सगळ्याचं चूक द्यावं तर वास्तवतेत खरंच आहे, रसा खाली गेल्यावर मटण वरती येते. आणि जर बरोबर द्यावं तर संस्था मला लात मारून बाहेर काढेल. तरी सुद्धा आम्ही घडलो. पोरांनो, का? याचं कारण ऐकून घ्या. याचं कारण ऐकून घ्या. 2 मिनिटांमध्ये सांगतो. हसवण्याचा हसण्याचा विषय नाही, पण जाताना तुमच्या काळजाला कुठेतरी आग लागली पाहिजे. मागाशी जे सांगत होतो ना, तर ते संस्कार झाले पाहिजेत. पोरीनो, तुम्ही व्यायाम करता का? याकडे तुम्ही लक्ष द्या. पोरानो, तुम्ही व्यायाम करता का? याकडे तुम्ही लक्ष द्या. ऐक पोरी, का आणि कशासाठी सांगतोय तुला सांगतो बघ. आज महाराष्ट्रभर मी फिरत असतो ना, बाप तुझा शेतात कामाला जातो, बाप तुझा एखाद्या कारखान्यात कामाला जातो, आणि खरी व्यथा एका मिनिटामध्ये जाणार आणि मी तर थांबतो. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पोरांनो, ज्या वेळेला तुम्ही शाळेला येता किंवा कॉलेजला येता त्यावेळेला तुमचा बाप कुठं तर कामाला गेलेला असतो, शेतामध्ये गेलेला असतो, किंवा एखाद्या कारखान्यामध्ये गेलेला असतो. आणि होतं काय बाप? ऐक, जग 21व्या शतकामध्ये आम्ही आलो. आमच्या हातामध्ये मोबाईल आला, आमच्या हातामध्ये इंटरनेट आला, आणि सगळ्या जगाला आम्ही मुठीमध्ये घेतलं. अरे इथंच तर खरं गणित आमचं फसलं. आम्हाला वाटलं आम्ही आधुनिक झालो, सगळं जग आमच्या मुठीमध्ये आलं. एका मिनिटामध्ये अमेरिकेत काय चाललंय आम्हाला कळतं. एका मिनिटामध्ये मुंबईमध्ये काय चाललंय आम्हाला कळतं. मुंबईमध्ये जर आमचा शेकडो किलोमीटर मित्र असेल तर आम्ही व्हिडिओ कॉल करतो, आणि आम्ही आमच्या मित्राला व्हिडिओ कॉलद्वारे एका सेकंदात बघतो. पोरांनो आणि पोरीनो, सगळं जग तुम्ही मुठीत घेतलं, पण एका सेकंदासाठी माझं एवढं ऐक. 21व्या शतकामध्ये मोबाईल आमच्या हातात आला. ऐका, आणि या मोबाईलद्वारे संपूर्ण विश्व आम्ही मुठीमध्ये घेतलं.
हेच तर आमच्या लेकरांना आज सांगण्याची गरज आहे. सगळं विश्व आम्ही मोठेमध्ये घेतलं, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. तो ताप तिने अंगावरती काढत सकाळी उठून शाळेसाठी मला डबा करून दिला. ही आई मात्र आम्ही कुठेतरी विसरत चाललोय पोरांनो. काल रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. काल रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होते, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी कामावरती गेला, शेतात गेला. हा बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललोय पोरांनो. सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं, सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं, पण जन्म दिलेल्या आई बापापासून आम्ही कुठेतरी दूर चाललो. आणि हीच आज काळाची व्यथा आहे. पोरग डॉक्टर झालं, पोरग इंजिनियर झालं, पोरग वकील झालं, मोठा उद्योजक झालं, पण जन्म दिलेल्या आई बापापासून आमची पोरं कुठेतरी दूर निघून चालली. आणि म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, पोऱ्यानो आणि पोरीनो, सगळ्यात जास्त आज आई आमच्या काळजामध्ये, आई आमच्यासाठी रडते, आईचे अश्रू आमच्यासाठी दिसतात. आईचे अश्रू आमच्यासाठी दिसतात आणि आम्हाला लेकरांना वाटतं आई आमच्यासाठी सगळ्यात जास्त रडते. पण लेकरांना हात जोडून तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त या विश्वामध्ये चोरून शेताच्या बांधावर एकटा बसून आणि रात्रीच्या अंधारात तुमच्यासाठी कोण रडत असेल तर पोरानो, त्याचं नाव बाप आहे. पोरानो, सिद्ध करून दाखवतो. फक्त शब्दांनी बाप मांडणार नाही, तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर सगळ्यात जास्त पोरानो तुमच्यासाठी कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे. पोरानो, त्याचं नाव बाप आहे. त्यातला एक छोटा बाप आजपर्यंत कुणालाच कळाला नाही आणि कुठंच दिसला नाही आणि कुठल्याच कीर्तनातून प्रवचनातून आम्हाला सांगितलं नाही. बघितला एक रात्री मी तो बाप. आईला सांगून झोपतेस, उद्या सकाळी माझी शाळा आहे, शनिवार आहे आई, मला लवकर जायचंय, मी 10वीला आहे. बापानं ऐकलेलं असतं, माझ्या लेकीला सकाळी लवकर शाळेला जायचंय, म्हणून तू 9 वाजता झोपी जातेस. आणि होतंय काय, रात्रीच्या 12 वाजता तुझ्या घरातली लाईट निघून जाते. रात्रीच्या 12 वाजता तुझ्या घरातली लाईट निघून जाते, पंखा बंद होतो, गरम व्हायला लागतं बघ. आणि मग गरम व्हायला लागतं, तुझ्या अंगावरती मच्छर बसू लागतात. शेजारी झोपलेला बाप उठतो, कारण त्यानं ऐकलेलं असतं पोरगीला उद्या सकाळी लवकर शाळेला जायचंय. आणि जर तुझी झोप मोड झाली तर सकाळी लवकर शाळेला तू जाणार कशी, म्हणून झोपलेला बाप उठतो बघ. हातामध्ये टॉवेल घेतो आणि तुझ्या शेजारी येऊन बसतो आणि रात्रभर तुला वारं घालतो बघ. तुझ्या अंगावर एक मच्छर सुद्धा बसू देत नाही, जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत तुझा बाप तुला वारं घालत असतो बघ. पहाटेच्या 3 वाजता लाईट येते, पंखा सुरू होतो आणि मग तुझा बाप झोपी जातो. हा बाप आम्हाला कधीच कळाला नाही, कारण बाप आमची सेवा करतो तेव्हा आम्ही झोपलेलो असतो आणि जेव्हा आम्ही जागा असतो तेव्हा बाप आमच्यासाठी काम करत असतो. त्यामुळे हा बाप आम्हाला आणि आमच्या महाराष्ट्राला कधीच कळाला नाही. पोरीनो, सगळ्यात जास्त जर तुमच्यासाठी कोण रडतो तर तो तुमचा बाप असतो. आणि हा बाप सांगतो, सिद्ध करून दाखवतो. पोरी, महाराष्ट्रातून अनेक पालक माझ्याकडे येतात, सर याल का लग्नाला, सर पोरगीचं लग्न ठरलंय सर, लग्नाला याल का सर, पोरगीचं लग्न ठरलंय सर, लग्नाला याल का. महाराष्ट्रातून अनेक पालक मला फोन करतो, सर उद्या बीडला आहात ना, सकाळी 12चा तांदूळ आहे सर, संध्याकाळी तुमचं व्याख्यान आहे सर, सकाळी आलात तर बरं होईल, पोरगीच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि मग मीही जातो आणि तिथला बाप मला कळाला, त्या लग्न मंडपातला बाप मला कळाला. इथंही अनेक लग्न झाले असतील, इथं उभं राहिल्यानंतर लक्षात घ्या पाय माझे थरथरतात, कारण लग्न मंडपातला जो बाप असतो तो खूप भयानक असतो आणि तोच बाप आज महाराष्ट्राच्या काळजावर पेरणं काळाची गरज आहे. लक्षात घ्या पोरीनो, तुम्हाला वाटतं तुमचा बाप रडत नाही, पण सगळ्यात जास्त तुमचा बाप रडतो. आणि कुठं रडतो आणि कसा रडतो. पोरी, जेव्हा तुझ्या लग्नाची तारीख ठरते ना त्यावेळेला तुझ्या घरात आनंद असतो बघ. पोरगीचं लग्न ठरलं म्हणून सगळीकडे आनंद असतो, पण सगळ्यात जास्त कोण झुरत असतो तर तो बाप झुरत असतो. कारण बापाला कळतं जसा एक दिवस निघून जातो, बापाला कळतं पोरीनो, पोरानं, बापाला कळतं 20
कसं धन होणार. म्हणून बाप खऱ्या अर्थानं झुरत असतो. जेव्हा लग्न पत्रिका छापली जाते त्या दिवसापासून तर बापाच्या डोळ्यातला अश्रू तुटत नाही. फक्त ते अश्रू तो कोणालाच दाखवत नाही. एकांतात आणि रात्रीच्या अंधारात अश्रू गाळत असतो. पोरगी लग्नाच्या दिवशी नवीन कपडे घालून लग्न मंडपात फिरत असतो बघ. 12:30चा तांदूळ असतो बघ. 12:30चा तांदूळ पडतो बघ. 1:30 पर्यंत जेवणाच्या पंक्ती उठत असतात. हा बाप कळणं गरजेचं आहे. 1:30 पर्यंत जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. आणि त्या पंक्तीत बाप फिरत असतो बघ. प्रत्येकाने जेवा, पोट भरून जेवा, कोणी उठायचं नाही रे. प्रत्येकाला जेवायला वाढा. लहान मुलांना पोट भरून खा. बाप सगळीकडे फिरत असतो बघ. लग्न मंडपात सगळा आनंद चाललेला असतो. तू लग्नाच्या बावल्यावरती तुझ्या नवऱ्याबरोबर उभी असते. सगळे तुला आशीर्वाद देत असतात. तू आशीर्वाद घेत असतेस. आणि बघता बघता लग्नाच्या जेवणाच्या पंक्ती उठतात. जिकडं तिकडं घरी निघून जातात. 3 वाजलेले असतात. आणि होतं काय, 3 वाजता सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि तू तुझ्या नवऱ्याचा हात धरून लग्नाच्या बावल्यावरून खाली येतेस. तेव्हा लग्न मंडपात पहिल्यांदा जर हंबरदा कोण फोडत असेल तर ती तुझी आई असते. तुला आई बघते आणि नवऱ्याचा हात धरून त्या लग्नाच्या बावल्यावरून तू खाली उतरतेस आणि पहिला हंबरदा तुझी आई फोडते आणि तुझ्या गळ्यामध्ये पडते. आई रडत असताना तू आईला मिठी मारून म्हणतेस, आई रडू नको, मी जाणार कशी काय, मी जाणार कशी काय. त्यावेळेला आई म्हणते, पोरी आज घरी कसं जाऊ, घर मोकळं मोकळं वाटेल, घर मोकळं मोकळं वाटेल. पोरी घराच्या भिंती खायला उठतील की ग, आता कसं जाऊ ग पोरी. त्यावेळेला तू आईला म्हणतेस, आई नको रडू, आई रडू नको, मी कशी जाऊ. इतक्यात तुझ्या शेजारी उभा असलेला तुझा भाऊ म्हणतो, इतक्यात तुझ्या शेजारी उभा असलेला तुझा भाऊ म्हणतो, ताई परत कधी येणार ग. आणि याचं उत्तर मात्र तुझ्याकडे नसतं ग पोरी. आणि मग भावाला पकडून तू रडायला लागतेस आणि भावाला सांगतेस, नको त्रास देऊ आईना, नको त्रास देऊ बाबांना. त्यांना सोडून जाताना खऱ्या अर्थाने किती वेदना होतात आज मला कळताय. मी खूप त्रास दिला बाबांना, मी खूप त्रास दिला पप्पांना. तू नको त्रास देऊ. सगळे तुला पकडून रडत असतात. तुझी मावशी रडायला लागते, तुझी आजी रडायला लागते, तुझ्या मैत्रिणी रडायला लागतात. आणि त्या लग्न मंडपात बाप मात्र असा उभा असतो. तो रडत नाही, तो पळत पळत तिथं येतो. सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, कशासाठी रडताय रे, कोणी रडू नका, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे. कोणी रडायचं नाही, हसत हसत तिला पाठवायचं. म्हणून तो बाप आपला तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, तिथपर्यंत घेऊन जातो. दरवाजा उघडतो. तुम्हा दोघींना तुला आणि तुझ्या नवऱ्याला त्या गाडीमध्ये बसवतो. स्वतःच्या हातानं दरवाजा बंद करतो, स्वतःच्या हाताने दरवाजा बंद करतो. आणि आपल्या जावया पुढे हात जोडून आपल्या लेकीसाठी अश्रू काढत म्हणतो, सांभाळ पोरगीला जावई बापू, कधी एकटीला कधीच पाठवलं नव्हतं, आम्हाला आठवण येईल. बाप मात्र खंबीर असतो. बापाच्या मागची आई रडत असते पण बाप रडत नाही. बघ दरवाजा बंद करतो. गाडी तुझी निघून जाते. आणि गाडी तुझी निघून गेल्यानंतर पोरे तुझ्या मनामध्ये प्रश्न येतो, माझा बाप असाच आहे. सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही. सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही. लहानपणापासून बापानं मला बंधनामध्ये ठेवलं, लहानपणापासून बापानं मला बंधनामध्ये ठेवलं. हे करू नको, ते करू नको, इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, या मैत्रिणीकडे का गेलीस, त्या मैत्रिणीकडे का गेलीस. बापानं मला बंधनामध्ये ठेवलं. आणि आज तर बापानं कमाल केली. सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही, माझा बाप रडला नाही. पोरी तुला अर्धाच सिनेमा माहितीये, पुढचा मी सांगतो बघ एका मिनिटामध्ये. जशी तुझी गाडी निघून जाते, तुझा बाप पळत पळत त्या लग्न मंडपात येतो बघ. आणि तिथला बाप कधीच कोणाला कळाला नाही. सगळे घरी जातात, तूही नवऱ्याबरोबर घरी जाते. त्यावेळेला त्या रिकाम्या लग्न मंडपात बाप पळत पळत परत येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, तुझं किती पैसे राहिलेत रे, ऍडव्हान्स किती दिलं होतं, राहिलेत किती, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या इकडे ये रे, तुझं किती पैसे राहिलेत, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. बाबा वाजंत्री तुझं किती पैसे. पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात
तुमचा बाप तुमच्यासाठी भिकारी होतो पोरीनो. जेवढं मिळवलेलं असतं, कर्ज काढून आणलेलं असतं, सगळं वाटतो आणि पुढं काय करतो बघ, तोच बाप पळत पळत घरी जातो पोरीनो. घरी जातो आणि घरातलं तुमचं कपाट उघडून तुमच्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशी ओली करतो, त्याचं नाव बाप आहे पोरीनो. त्याचं नाव बाप आहे. एखादी तुझी जुनी ओढणी काढतो, त्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो, त्या ओढणीचं दोन मुखं घेतो, ती ओढणी उशाला घेऊन रात्रभर झोपतो तुझ्या आठवणीत. त्याचं नाव बाप आहे पोरीनो. त्याचं नाव बाप आहे. तुमची आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला, किती रडताय लहान पोरासारखं. तेव्हा तुमच्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्याचं नाव बाप आहे. मग आता महाराष्ट्रातल्या माझ्या लेकरांना एकच प्रश्न मला विचारायचा आहे, बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळते, विचारा. बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळते, विचारा. ज्याला बाप नाही त्याला बापोरे, तुझ्यासाठी नागडा राहिला, तुझ्यासाठी जो उघडा राहिला, तुझ्यासाठी नागडा राहिला, तुझ्यासाठी जो उघडा राहिला, पोरी, त्याची मान तू खाली घालायला लावणार आहेस का पोरी? अखंड महाराष्ट्रामध्ये आज तुमचा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो. अखंड महाराष्ट्रामध्ये तुमचा बाप आज पोलीस स्टेशनला उभा असतो. आणि जिथं तुमचा बाप उभा असतो तिथली सगळी जमीन अशी अश्रूनं भिजलेली असते. 2 फुटाची जमीन अश्रूनं भिजलेली असते. बाप ढाळ ढाळ रडत असतो आणि आपल्या लेकीची आठवण येते म्हणून सगळी आठवण हात दाबत अश्रू जमिनीवर गाळत समोरच्या पोलिसाला सांगतो, साहेब 2 दिवस झालं माझी पोरगी घरी आली नाही साहेब. 2 दिवस झालं साहेब, माझी पोरगी घरी आली नाही साहेब. शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेले, परतच आली नाही साहेब. पोरीनो, 2 वर्षासाठी किंवा 2 महिन्यासाठी कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये येतो आणि ज्या बापानं 20 वर्ष तुम्हाला हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाला मात्र त्या बापाच्या तोंडावरती थोपण आज महाराष्ट्रातल्या माझ्या लेके तुम्ही घर सोडून जाऊच कसं शकता ग? तुम्ही घर सोडून जाऊच कसं शकता? पोरीनो, ऐका मी काय सांगतोय. याला प्रेम म्हणत नाहीत ग, याला प्रेम म्हणत नाहीत. तुम्हाला प्रेमाच्या नावाखाली फसवलं जातंय. तुमचे तुकडे केले जातात, फ्रीज मध्ये भरून ठेवले जातात, मिक्सर मध्ये घालून बारीक केले जातात. पोरानो, अरे छत्रपतींचं रक्त आहे ना. एखाद्या पोरगीचा हात धरून रातोरात तिला घेऊन जाणं म्हणजे मर्दानगी नसते, लक्षात घ्या. मर्दानगी नसते. महाराष्ट्रातल्या तमाम लेकींना मला फक्त एकच सांगायचं आहे, तुमच्यावर जर कोण प्रेम करत असेल तर त्याचं नाव फक्त आणि फक्त बाप आहे, लक्षात घ्या. त्याचं नाव फक्त आणि फक्त बाप आहे. अशा बापाला मान खाली घालायला कधी लावू नका. जो पोरगा तुम्हाला घेऊन जातो, तुमच्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला तुम्हाला लावतो, तो पोरगा तुमच्यावर कधीच प्रेम करू शकत नाही, लक्षात घ्या. तो पोरगा तुमच्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. हा बाप आम्हाला कळायला पाहिजे. जर हा बाप आम्हाला कळाला तरच खऱ्या अर्थानं आमच्या मधला माणूस जागा होईल. आणि हेच मला सांगायचं होतं आजच्या विचार मंचावरून. हाच बाप तुमच्या काळजामध्ये मला पेरायचा होता. हीच मला तुम्हाला ओळख करून द्यायची होती. कारण तुकोबारायाने सुद्धा अध्यात्मामध्ये पुन्हा तेच सांगून ठेवलंय, भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. माणूस एकदाचा गेला की मग आम्हाला माणसाची खरी किंमत कळते. आणि जोपर्यंत माणूस असतो म्हणजे आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. श्वास गेला की श्वासाची किंमत कळायला लागते. आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही आमच्या कर्तव्यापासून दूर राहतो. आणि म्हणूनच सांगतो बसलेल्या सर्व पालकांना, सर्व मातांना, जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत जाणा. पोरांना अगोदर बाप समजावून सांगा. जो बाप कधीच कोणाला
कळाला नाही तो बाप समजावून सांगा. आणि हा बाप समजावून सांगण्यासाठीच मग 2 वेळ दुसऱ्या वेळी मी आज आपल्या इथं सेवेमध्ये काही अपूर्ता थोडीशी राहिली असेल तर मला माफ करा. जे काही तुम्हाला आवडलं ते सगळं या ब्रह्मांडाचं आहे, या विचार मंचाचं आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय